काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत। पृथ्वीराजजी, स्वागत आहे तुमचं। आणि आता केंद्रामध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, राजीनामा झालेला आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची घडामोड समोर येते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांसोबत तातडीची चर्चा करतायत। नेमका अर्थ कसा लावायचा? आता याचा अर्थ काय काढायचा पाहू आपण थोड्या वेळाने। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा शेवटी राजीनामा झालेला आहे। लोकशाहीचा आणि युवा शक्तीचा प्रचंड मोठा विजय आहे। लोकशाही करता एक सुवर्ण दिन आहे असं म्हटलं पाहिजे। शेवटी नरेंद्र सरकारला माघार घ्यावी लागली त्या युवा शक्ती समोर। आपण काल पाहिले की नरेंद्र मोदी स्वतः पॅनिक मोड मध्ये गेले होते। रात्री 12 वाजता त्यांना व्हिडिओ जारी करावा लागला आणि विद्यार्थ्यांना अपील केलं, परंतु इट इज टू लिटल, खूप उशीर झालेला। खरं म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधी जर राजीनामा दिला असता तर काही सकारात्मक चर्चा होऊ शकली असती, काही उपाययोजना शोधता आल्या असत्या। पण मोदीपणाचा मोठ्याचा हट्टीपणा त्याला आढळलेला आहे। एखाद्या शाळेचा नेहमीचा दावा असतो म्हणजे आता केसांवर शिक्षण मंत्री करायचा डाव असतोय असं तुमच्या कळते आता की त्यानं तातडीनं बोलवलंय म्हणून। बघू आता काय होतंय ते, परंतु मला हा प्रचंड मोठा युवा शक्तीचा विजय आहे आणि त्याकरता सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी जर ती कॉक्रोचची कॉमेंट केली नसता तर सगळा प्रकार घडला नसता। अगदी हो सर, मात्र एका बाजूला दिल्लीमध्ये राजीनामा झालेला आहे, दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीमध्ये जात आहेत, वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणारे। या सगळ्या हालचालींकडे तुम्ही कसं बघता? दोन निष्कर्ष काढता येतील। जर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असेल तर कोणाची शिक्षाची जबाबदारी द्यावी लागेल। आता सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोण असंही एकही लायक मंत्री दिसत नाही की जो विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करू शकेल। म्हणून मला वाटतं की एका दगडात दोन पक्षी मारायचा डाव नेहमी असतो। त्यामुळं जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला बोलून त्यांना शिक्षण तर एका दगडात दोन पक्षी येतील, म्हणजे एक पंतप्रधानांच्या शर्यतीमधला प्रतिस्पर्धा करता येईल आणि मग अगदी देवेंद्र फडणवीस त्यांना पण असं होईल का आपण वाट बघूया काय होईल। सर, या सगळ्या शक्यता आहे, मात्र दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणावं का? आता पहा, जर नेतृत्वामध्ये बदलला तरच काय बघू, पण आता मला वाटतं पोटनिश्चित केंद्रीय कॅबिनेटकडे शिक्षण खात्याची जबाबदारी करून संपादन करेल असा एकही मंत्री मला दिसत नाही। अगदी ती जबाबदारी पुन्हा अगदी सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे, तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचली। जय महाराष्ट्र सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।